लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेतकरी सहदेव सूर्यकांत होनाळे यांनी आपल्या खांद्यावर नांगर घेत थेट मंत्रालय गाठण्याचा निर्धार केला आहे। कर्जमाफीसाठी केलेल्या या अनोख्या आणि संघर्षमय आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलं आहे। सहदेव होनाळे हे 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजता अहमदपूर येथून निघाले आणि आज सलग 9व्या दिवशी ते भिवंडी येथे पोहोचले। त्यांचा उद्देश स्पष्ट आहे। 14 जुलै रोजी मंत्रालयात पोहोचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आपल्या व्यथा मांडायच्या आहेत। शेतकरी होनाळे यांनी म्हटलं आहे की अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावातील एक शेतकरी दाम्पत्याने नांगर ओढल्याची घटना माध्यमातून प्रसारित झाली। त्यांना तात्काळ कर्जमाफी मिळाली। जर कर्जमाफीसाठी नांगर ओढणं हीच अट असेल तर मी देखील नांगर खांद्यावर घेऊन मंत्रालयात पोहोचतो आहे, असं ठामपणे सांगत त्यांनी हा संघर्ष सुरू केला आहे। मी सहदेव होनाळे गेल्या 9 दिवसापासून अहमदपूर येथून मंत्रालयाकडे पायी प्रवास करत आहे। आमच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील एका शेतकऱ्याने आपल्या खांद्यावर झूक घेऊन शेताची कोळपणी केली म्हणून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मंत्रालयात त्यावर विधान भवनात त्यावर चर्चा झाली आणि विधान भवनात चर्चा झाल्यानंतर मंत्र्याकडून सदर शेतकऱ्याला फोन गेले व त्याची कर्जमाफी केली। हा विषय बघितल्यानंतर मी एक प्रश्न उपस्थित केला की हे सरकार जर एखाद्या शेतकऱ्याने नांगर ओढल्यानंतरच त्याची कर्जमाफी करणार असेल ते हे सरकार महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांनी नांगर ओढण्याची वाट बघत असेल तर त्या अगोदरच मी नांगर घेऊन मंत्रालयाकडे येतो म्हणून निघालेलो आहे। माझ्या प्रमुख मागण्या आहेत किंवा शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, कारण या फडणवीस सरकारने निवडणुकीच्या अगोदरच म्हणजे निवडून जर आलो तर आपण कर्जमुक्ती देणार, 7/12 कोरा करणार असा शब्द दिला होता। त्यानंतर भावांतर योजना आणतो म्हणले होते, आणली नाही। त्यानंतर नापेडकर सोयाबीन ऑनलाईन केलं पण त्यांची खरेदी केली नाही, त्यांना फरकाची रक्कम मिळावी। आता 1 रुपयामध्ये विमा भरून घेतला जातात तो पण बंद केला। जाऊ द्या, 1 रुपयामध्ये विमा बंद जरी केला तर दुसरी एक गोष्ट केली कंपनीच्या भल्याची। ती एक गोष्ट म्हणजे विमा कंपनीचे जे 4 ट्रिगर होते। आज आमच्या तालुक्यामध्ये 1 महिन्यापासून पाऊस नाही। 21 दिवस जर पावसाचा खंड पडला तर पूर्वी 25% अग्रिम मिळायचा, पण 1 महिना झाला आमच्याकडे पाऊस नसताना सुद्धा अग्रिम मिळत नाही। कारण या शासनाने नवीन शासन निर्णय करून मध्यंतरी जो विमा मिळणार आहे ते 4 ट्रिगर बंद केलेले आहेत। आता फक्त पीक कापणी प्रयोगावर विमा मिळणार आहे। हे सगळ्यात मोठं शेतकऱ्याचं नुकसान आहे, विमा कंपनीचं भलं आहे। त्याबरोबर गेल्या 2 वर्षापासून आम्हाला रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत गाय गोटे विहिरीचे काम केले तरी पैसा मिळालेला नाही। महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या भांडणामध्ये शेतकऱ्याचा बळी जातोय। नियमाने 15 दिवसात रोजगार हमीचे पैसे मिळणे अपेक्षित आहे, पण आज 2 वर्ष झाले रोजगार हमीचे पैसे मिळत नाहीत। या सर्व मागण्याचे गाराने मांडण्यासाठी मी मुख्यमंत्र्याकडे मंत्रालयाकडे चाललो आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।